ती वाड्याची शक्ती होती, तर शुभ्रा अख्ख्या शास्त्री कुटुंबाची शक्ती व्हावी ही पार्वती वहिनीचीच इच्छा असणार. पण आजोबा, मला झेपेल ते? झेपेल? सुरुवात झालीये बाळा. पार्वती वहिनीनी स्वतःला तुझ्यात पाहिलं म्हणून तुला तिचे भास होतात. तसंच तू पार्वती वहिनीला स्वतःमध्ये बघ, मग बघ काय होतं ते. सोपान आजोबा, सोपान आजोबा, सोपान आजोबा, सोपान आजोबा, सोपान आजोबा. का वरडायला लागलाय? जीव गेला ग? जीव गेला नाही, पण जीव जाईलचं वाटतंय. तुम्ही सांगितलं ना मला, ते बाईचं भूत डोक्यातून काढून टाक. मी काढून टाकलं, मी विसरलो होतो. आता मला एक सावली दिसली, ती तिचीच असणार. अडकलास पोरा, पुरता अडकलास. मला बी अडकावलं. अहो काय बोलताय? असं कोड्यात का बोलताय? मला समजेल असं बोला ना. अरे त्या बाईचं भूत साधं सुद्धा नाहीये, मग कजाक बाईचं भूत आहे. कजाक बाईचं भूत? ते काय करतं? काय करतंय? अरे आता तिनं तुला सोडले आणि मला धरले. या घरात वावर सुरू झालाय. इकडे वावर? पण मला काय बोलले होते, आपल्या वाड्यात वाईट शक्तीचा वावर होऊच शकत नाही असं बोलला. हो दिन्या. हो. मग आता त्याला सांग वावर सुरू झालाय, जा फोन कर. हा थांब, माझी गोष्ट आहे का मग फोन कर. काय? ह्या बाईचं भूत एका माणसाला दिसलं होतं. त्याने ते दुसऱ्या माणसाला सांगितलं. दुसऱ्या दिवशी स्मशानाजवळ त्या सांगणाऱ्या माणसाचा मुर्दा लोकांनी पाहिला. जा फोन लाव, फोन लाव दिन्याला, फोन लाव. मी काय म्हणतो, पण तुम्ही हे मला का सांगताय? मी कुठे कोणाला सांगितलंय? मी सांगितलं काय कोणाला? मला नाही मारायचंय, मला नाही जायचंय स्मशानात. कोणाला सांगायचं नाही? नाही सांगणार. हे बघितल्या, आता या घरात त्या बाईचं वावर सुरू झालंय. ती तुला कवा दिसली? दिसलीच नाही असं समजायचं. ना तिने तुला पाहिलं ना तू तिला पाहिलं. पण मी काय म्हणतो, मी तिला विसरलोय ना, मग ती का सारखी सारखी दिसते मला? अरे आता तिने माझ्यावर डूब धरलाय. का? तुला सोडला. अरे मी तुला उपाय सांगितलं ना म्हणून. तुम्हाला तिची भीती नाही वाटत? भीती कसली रे? भूताची भीती कोणी धरायची? आपण कसं ताट राहायचं. तुम्हाला पण ती दिसली म्हणजे ती आहे तिथे कोण नाहीये? मित्र कुठलं? मी तुला जलक दाखवली एक. मी घाबरलो, तुझं काय होईल? काय हे सोपान आजोबा, जीव गेला असताना माझा पटकन कसा जाईल? मी असताना जाऊ देईल का? घाबरू नका, मी आहे तवर तुझं काही कोणी वाकडं करू शकणार नाही. आई ग, काय झालं? आई ए पायात गोळ्या आल्यात. कशाला फिरता कुठे कुठे? ते दाबून देतो का जरा? आई मला काम आहेत बरीच. वाड्यात तुला काम असतात, बरोबर आहे. जा तुझ्या कामाला जा. ती बाई मला दिसली की तिला सांगतो माझं पाय दाबा आणि मग इष्टाचा नरडे दाबा. नाही नाही नाही, नको नको. मी आहे ना, मी पाय चेपतो ना तुमचे. मी चेपतो ना पाय. चांगलं मला बरं वाटत तो दाबत रा बरं का. आई ग, काय चांगलं पोरगे. असं दाबत राहायचं. मोठ्या माणसाची सेवा केली का आशीर्वाद लाभतो, भूत दिसत नाहीत. सावकाश सावकाश. अगं भांड घ्यावं ग पाणी पिताना. कितीदा सांगितलं बाटलीने पाणी पिऊ नये. तेल आणलंस का? नाही. का? आई विसरले का? विसरले म्हणजे? हा, काय चाललंय काय तुझं प्रिया? किती वेंधळेपणा करशील ग? एक काम काही धड होत नाही तुझ्याच्याने.
काय बरं बिरं वाटत नाहीये का तुला? हा, का भांडण झालं कोणाशी? मला कळेल का काय झालं ते? एवढा इश्यू का करतेस? मी इश्यू करते, तुझ्या काळजीपोटी विचारते. तर तू कळलंय मला, पण असं होत नाही का कधी कधी? तू चहाचे 2 कप घेऊन गेलीस खोलीत बाबा नसताना. बाबांना वांग्याची भाजी आवडत नाही म्हणून दुसरी भाजी करून ठेवलीस थोडीशी. कोणासाठी? होतं ना असं कधी कधी. बरोबर आहे तुझं, होतात अशा चुका. एखाद्या माणसाचं आपल्या बरोबर असणं इतकं सवयीचं झालेलं असतं की तो इथे नाही हे पटकन नाही लक्षात राहत. हे माझं झालं. तुझं काय? हा, जाऊ दे ना. कोणाच्या असण्यामुळे आपल्या घरात आधीच प्रॉब्लेम्स होतेच, आता नसण्यामुळे आणखीन नवीन प्रॉब्लेम्स नको. म्हणजे काय? काय कोणाबद्दल काय बोलतीस तू? अगं काय ग? हा, हिला काय झालं? काय माहिती? नाही जाणे. अगं वहिनी, तुला कळलं का? अगं तो विक्रांत भोसले ना, त्याची बदली झाली. अगं मग बरं झालं की. तुम्ही कशाला अस्वस्थ होताय त्या विक्रांत भोसले? अगं अस्वस्थ म्हणजे काय? त्याची जिथे बदली झाली ना तिथे अजून तो पोचलेलाच नाहीये, माहितीये का? कुठे असेल देव जाणे. म्हणजे अगं त्याचा फोन सुद्धा लागत नाही. मी किती वेळा करून बघितला त्याचा फोन, पण त्याचा फोन लागत नाही, माहितीये का? मग अस्वस्थ नाही का होणार माणूस? हा घ्या, त्याला बोलवून घ्या, मी करतो चौकशी. हा घ्या, उद्या बोलवून घ्या. सॉरी मॅडम, तुम्हाला जरा थांबायला लागलं, कामात होतो. बोला. मी इथे बोलायला नाही आले. मग चहा मागू? वझलवार गेले कित्येक दिवस माझा भाऊ बेपत्ता आहे. बर, मग तुम्ही एवढे शांत कसे बसू शकता? अहो मॅडम, या जगात रोज अनेकांचे भाऊ, वडील, पोरं बेपत्ता होत असतात आणि रोज आम्ही अस्वस्थ पण होतो. आता त्या माणसांले शोधायला आम्ही जे काही प्रयत्न करतोय तेच प्रयत्न आम्ही इन्स्पेक्टर विक्रांत भोसलेला शोधायला करतोय. प्रयत्न करताय तुम्ही? काय पावलं उचललीत? आता काही जाहीर करू शकत नाही आम्ही. का? कारण अर्धवट माहिती कायम धोकादायक असते मॅडम, त्यातून गैरसमज निर्माण होतात. तरीही मला ती हवी आहे. नाही देऊ शकत. एक वकील म्हणून मागतेय मी तुमच्याकडे. आता कायद्याच्याच भाषेत बोलताय म्हणून सांगतो. आम्हाला एका दरीत विक्रांत भोसलेची मोटरसायकल मिळाली कोकणच्या रस्त्यावर. अजून कळलं नाही ऍक्सिडेंट झालाय का दुसरं काही. नुसती मोटरसायकलच मिळाली, बॉडी मिळालेली नाही. ट्रान्सफर डिपार्टमेंट मधनं झाली एवढंच कळलं होतं. ती जर का या जगातून झाली असेल तर ते आम्हाला बी आवडणार नाही. हे घ्या. मोटरसायकलचे फोटो.
शुभ्रा, शुभ्रा, शुभ्रा. प्रिया, मी बाजारात जाऊन येते. तुला काही हवंय का? हाक मारत होतीस ना. प्रिया, 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 का रडतीस का? काय झालं? प्रिया, प्रिया, अगं शुभ्रा, प्रिया, प्रिया, रडू नको. थांब, मी पाणी आणते तुझ्यासाठी. पाणी पी. प्रिया, 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 प्लीज शांत हो. प्रिया, अगं काय काय होतंय? प्रिया, तू एक काम कर, तुझ्या खोलीत जाऊन पड. मी कॉफी आणते तुझ्यासाठी. जा प्रिया. मला असं वाटतं आपण रोज भेटायला हवं, नाही का? या केसच्या संदर्भात घडणाऱ्या घटना तरी एकमेकांना निदान फोनवर रोज सांगायला हव्या. केस, घटना, चौकशी या व्यतिरिक्त आपण काही बोलू शकत नाही का दुसरं? तिला कुणीही पकडलेलं आवडत नाही, अगदी शब्दात सुद्धा. आणि तसं जर असेल ना तर विक्रांतला धोका आहे. मम्मा मला म्हणाल्या होत्या की सुलेखाला जो कोणी अडकवतो त्याचं काही खरं नसतं. नका पकडू तुम्ही तिला. आता आपण दुसरा काहीतरी विचार करूया ना. या सुलेखाला कुठेतरी जायचं आणि मला जावं लागणार आहे तिच्या बरोबर. मग अगं कसा जाऊ मी? I just can't stand her. तू जा तिच्या बरोबर. कारण बघ ना, तू जर काही वेगळं वागलास ना तर तिला संशय येईल. मम्मा, निखिल, 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 निखिलचं काय झालं? सांग मला, निखिलचं काय झालं? प्रिया, अगं सांग, निखिलचं काय झालं? उद्या 11 वाजता मी सुलेखा बरोबर तिचं घर बघायला जाते. बघूया वाघिणीची गुफा कशी येते. शिप्रा कुठे आहे? या माझ्या बरोबर. सुलेखा संबंधी कुठलंही पाऊल उचलण्यापूर्वी मला सांगायचं. ऑलराईट. मला न सांगता विक्रांत जाणं शक्य नाही. मग कोण असेल याच्या मागे? सुलेखाला अडकवायचा प्रयत्न विक्रांतने केला होता. निखिल, शिप्रा, बाळकाका आणि आता विक्रांत. सुलेखाच असणार. प्रिया, कॉफी पिऊन घे, बरं वाटेल. प्रिया, प्रिया, अगं
आजोबा आजोबा तुम्ही ही बातमी वाचलीत? कसली बातमी? ही बघा आजोबा. श्रीराम श्रीराम. आजोबा बाहुली कुठे? आजोबा बाहुली कुठे? तिने नाही ना वाचली ही बातमी? आजोबा तिने माझ्या आधीच वाचली. श्रीराम, आत्ता आहे कुठे ती? तिने ही बातमी वाचली आणि तिला बरं वाटत नव्हतं म्हणून मी तिच्यासाठी कॉफी आणली. ती काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. आजोबा आत्ता आहे कुठे ती? नाही माहित. रागाच्या भरात कुठेतरी बाहेर निघून गेली. श्रीराम, तू तिला जाऊ द्यायला नको होत शुभ्रा. तिने माझं ऐकलं नाही आजोबा म्हणून तर तुमच्याकडे आले. तरीही तू तिला थांबवायला हवं होतस. आता 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 काय आजोबा? आदिनाथ कुठे आहे? ते खोलीत आहेत. थांबा मी बोलवते. नाही, मी जातो त्याच्याकडे. तू बाहुलीला फोन लाव आणि तिने फोन उचलला तर तिला सांग ताबडतोब घरी ये. आजोबा बोलवतायत म्हणावं. हो आजोबा. अरे हो, अरे मी आहे तुझी बाईक इथे. हो, मी येताना ऑफिसला घेऊन येतो. नको तू काळजी करू. स्वप्नील, मी तुला करतो नंतर. बाय बाय. काय झालं आजोबा? ही बातमी वाच. माय गॉड, ही बातमी वाचून बाहुली कुठेतरी निघून गेलीये घरातून. काय? कुठे गेली? शुभ्रा फोन लावतीये तिला. कुठे गेली असेल ती? पोलीस स्टेशनला? पोलीस स्टेशनला काहीही माहिती मिळणार नाही. कल्पना आहे तिला. मला वेगळीच शंका येते. कुठली? ती सुलेखाकडे गेली असेल बहुधा. काय? तिथे तिला जाण्यापासून रोखायला हवं आदिनाथ. नाहीतर काहीतरी अनर्थ घडेल. श्रीराम 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 श्रीराम. दार ठोकण्याची ही कुठली पद्धत आहे प्रिया? मला कळेल कळेल. बऱ्याच गोष्टी समजावायलाच आली मी. हो, ये ना आधी. आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा मानानं सन्मानानं पाहुणचार करतो आम्ही. यथोचित आम्ही सत्कारही करतो त्यांचा. बरेच प्रश्न आज असे संपून टाकूया की पुन्हा पडणारच नाहीत प्रिया. काय ना, एखादी गोष्ट जी आपल्याला बोचत असते फार वेळ ठेवू नये. खूप त्रास होतो तिचा. पावलोपावली बोचत राहते ती. अगं ये ना आत ये.